जेवढी पण स्प्रिंकलरच्या ब्रांच वगैरे त्यानंतर हेडर वगैरे टाकायचे सगळ्या याची मेजरमेंट घेतलेली आहे. हे बघा क्रिस्टलची लाईट म्हणजे खूप मोठी आहे नाही का काही. असं समजा तर 2 मजली तर फक्त यांची पार्किंगच आहे. 2 मजली हे पाईप आहे. सर्व पाईप गाईज आपल्याला उतरून घ्यायचे. उतरून म्हणजे फक्त वाढायचे. हे गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज सकाळी आपण आलेले आता ऑफिसला आणि आजचा जो वर्क आहे गाईज आपला होणार आहे चालू आपल्या ऑफिस पासून. सकाळी गाईज प्रदीप भाऊ आपल्या जोलो चिप्सची जी व्हिडिओ आहे ती बघतोय. फुल मज्जा घेऊ राहिला व्हिडिओ बघून. तर चला गाईज आता त्याची व्हिडिओ तर बघून होतच आलेली म्हणजे नॉर्मली थोडी व्हिडिओ राहिली. सो आता आपल्याला जायचंय आर्या बिल्डर्स म्हणजे आर्याच्या साईटवर जायचंय आणि तिथं गाईज आपल्याला आज पंपाच्या केबलची मेजरमेंट घ्यायची. त्यानंतर जायचंय गाईज आपल्याला कुणाल पाटीलच्या साईटवर. तिथं आपल्याला दादूनी जे काम केलेलं आहे गाईज त्या कामाची सगळी आपल्याला मेजरमेंट वगैरे घ्यायची. म्हणजे पाईप म्हणतो स्प्रिंकलर वगैरे त्यानंतर रायझर वगैरे जे आहे त्याची सगळी आपल्याला गाईज आज पण फायनली आलेलो आहे आर्या बिल्डर्सला. आणि गाईज हे जे तुम्हाला पंप हाऊस दिसतंय ना याच पंप हाऊसला गाईज आपण आता घेणार आहे मेजरमेंट कशाची केबलची. म्हणजे आपला पॅनल येणार आहे गाईज. हे बघा हा जो काय लाकूड वगैरे पकडलेलं आहे ना प्रदीप भाऊनी तर तिथं पॅनल येणार आहे आपला कंट्रोल पॅनल फायर अलार्मचा. आणि इथली आपल्याला पूर्ण आता मेजरमेंट घ्यायची गाईज. आणि त्यानंतर आपल्याला आतापर्यंत आपण जे काही मटेरियल यूज केलेले इथं ते पण बघायचे गाईज. आज पूर्ण नाशिक बंद आहे आणि आम्ही काम करतो. त्याचं कारण काय माहिती का फक्त कारण आम्ही पण एमर्जन्सीवाले म्हणजे आम्ही पण फायरवाले जे बघू शकताय गाईज तुम्ही. बाहेर एवढा खतरनाक पाऊस चालू आहे ना गाईज. कंटिन्यू पाऊस चालू आहे. कंटिन्यू पाऊस चालू आहे गाईज. कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू पाऊस चालू आहे. सांगू शकत नाही ढगफुटी कधी होऊ शकते बट झाली तर नाही पाहिजे कारण बरेचशा लोकांचे नुकसान पण होऊ शकते. पाटीच्या साईड आज आपण काय काम केलं माहिती हे बघा हे रायझर दिसतोय गाईज. हा रायझर आणि त्यानंतर गाईज जेवढी पण स्प्रिंकलरच्या ब्रांच वगैरे त्यानंतर हेडर वगैरे टाकायचे सगळ्या याची मेजरमेंट घेतलेली आहे. ग्राउंड फ्लोर त्यानंतर गाईज फर्स्ट फ्लोर 7th फ्लोर असं सगळ्या याची म्हणजे जेवढी पण मेजरमेंट घेतली सगळी घेतलेली आहे बघा. गाईज ते बघा हा आहे रायझर म्हणजे हा 2 रायझर आहे. हा स्प्रिंकलरचा आहे हायड्रनचा आहे. त्यानंतर गाईज जी आहे 7th फ्लोअरची पूर्ण मेजरमेंट आहे. त्यानंतर ही आहे 6th फ्लोअरची. त्यानंतर ही आहे 1st फ्लोअरची गाईज. त्यानंतर ही आहे ग्राउंड फ्लोअरची. आणि दादूचं काम चालू आहे गाईज आता रायझरला वेल्डिंग मारायचं पद्धतशीर नाही का. तर चला गाईज आता आपलं काम तर झालं इथलं. तो आता आपण जाऊ आपल्या ऑफिसला आणि जेवण करू. पहिले भूक लागली कारण 2 वाजले. हे बघा क्रिस्टलची लाईट म्हणजे खूप मोठी आहे नाही का काही. असं समजा तर 2 मजली तर फक्त यांची पार्किंगच आहे. 2 मजली विचार करा 2 मजली. आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे बघा. कंटिन्यू पाऊस आहेच. काय करावं असं होऊन गेलेलं माणूस. आणि त्याच्यात तुमच्या भावाला झाली आता सर्दी वाट लागणार आहे. पेंटचे डब्बे बघा गाईस किती इथे. हे बघा हे बघा गाईस बघा पेंटचे डब्बे बघा गाईस. हे बघा एवढे सारे पेंटचे डब्बे काही खरं नाही. धन्य आहे डायरेक्ट धन्य. तर चला गाईज आता थोड्या वेळात गाडी येईल त्यानंतर आपण इथले पाईप उतरून घेऊ सगळे आणि मग आपल्याला जायचंय गाईज पाथर्डी फाट्याला. एकदा ब्लॉक कसा बनवू आता उद्याचं टेन्शन आलंय मला कारण सर्दीने मी जाम होतो नाही का. पाईप आलेले क्रिस्टलला म्हणजे ऍक्च्युली त्यांना रस्ता नव्हता माहिती तर ते रस्ता विसरून गेले होते नाही का. हे बघ तो आता हे पाईप आहे. सर्व पाईप गाईज आपल्याला उतरून घ्यायचे. उतरून म्हणजे फक्त वाढायचे. ओढून इथल्या इथं ठेवून द्यायचे म्हणजे उद्या साईट चालू करायला कारण आज नारळ फोडलाय. उद्या काळे साहेब येतील आणि 8 दिवसात साईट फायनल. ऑफिसला वगैरे तर जाऊनच आलो आपण. जेवण वगैरे पण केलं तिकडं. आता सर्दी
सो गाईज तर जस्ट नाव आपण आत्ताशी घरी आलोय आणि घरी येऊन गाईज आपण झालेलो आहे आता फ्रेश. सो गाईज तर आता मी जातो घरात मस्त जेवण करतो त्यानंतर झोपतो कारण आज खूप जाम झालेलं आहे नाही का. कारण नवीन साईटवर जे पाईप वगैरे पडलेले साईटवर आता त्याचं टेन्शन आहे कारण कॉन्ट्रॅक्टर बघायचे नाही. तर चला गाईज आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. बाय बाय, जय माता.